गुड मॉर्निंग, सुबह सकाळ भावंड महिनो, काय चाललंय? झाल्या का नाही चहा पाणी? जरा तुमच्या संगीत आहे चालला इकडं बेत मस्तपैकी. आज चूल नाही पिटवली बरं का, कारण की आहे ना चूल पेटाचा कंटाळा आलाय, भूक लागली मला लय, आणि त्याच्यामुळे आहे ना लवकर लवकर गडबड मी काहीतरी करायले. तर काय करायला लागले हे बघू शकताय तुम्ही. आता हे बरेच जणांना माहीत आहे का नाही मला नाही माहीत आहे. आता तुम्हीच सांगा मला कमेंटमध्ये, मी सांगणार नाही. कारण कसं होते माहिती आहे का, मी कमेंटमध्ये सांगितलं ना, मी कमेंटमध्ये मी जर असं सांगितलं ना तर मग तुम्हाला समजून जाते. तुम्ही पण थोडं तुमचा पण थोडा व्यायाम झाला पाहिजे का नाही डोक्याचा? होय, मला कळू दे की तुम्ही किती हुशारात. होय, तुम्हाला कळतंय का नाही? गावाकडच्या चीजा होय, गावाकडच्या खायच्या काय जे जे वस्तू म्हणजे हे आहेत, आहे की नाही, अन्न, फळं, धान्य जे काय व्हाय ना. होय, तुम्ही म्हणता गावाकडच्या वस्तू खाते का असं सांगा. तर ही चटणी आहे ना अप्रतिम होती, अप्रतिम ही चटणी. आणि ही चटणी खूप आयुर्वेदिक आहे खायला. हा बघा, मला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा, तर आता मी भाजून घेतलंय, तर तुम्हाला सांगायचं आहे मला हे काय आहे. आणि ही चटणी तुम्हाला सांगू का, खरी गोष्ट सांगते, एवढी अप्रतिम लागते ना. हा, एक नंबर. मी तुम्हाला पूर्ण आता ब्लॉग दाखवते. याच्यासाठी मी लसूण घेतला एवढा आहे बघा. याच्यासाठी जास्त काय लागत नाही. लसूण घेतलाय, घेतले. कमेंटमध्ये जरूर सांगा हे काय आहे. तर चला आता सुरुवात करते. तर याच्यामध्ये घेतली मी मिक्सरमध्ये, बघू शकता. याच्यात थोडी लाल चटणी टाकली, म्हणजे लाल भुरकी बरं का, दुसरं काय नाही आहे. आणि थोडं मीठ टाकलंय. आणि चला आता याला काढते मिक्सरमधून. काही पाट्यावर काढायची होती मला, पण काय झालं माहिती का, आता पाटा धुवायला पाटा धुवायचा, मग वाटायची, मग थोडा वेळ लागणार ना. आणि पाट्यावर तर लयच भारी लागते ही चटणी, तुम्हाला काय सांगू, एकदम गावाकडची झणझण चमचम छान. पण काय करू, मला लय भूक लागली आणि त्याच्यामुळे मला लवकर खायची, मग त्याच्यामुळे मी मिक्सरमध्ये काढली. तर आता काढून आणली मी बघा चटणी, बघू शकताय. मस्तपैकी एवढा खमंग वास यायला, तुम्हाला काय सांगू. ना तर खुळा, गावाकडची मस्तपैकी झणझण चमचम छमछम चटणी. हिला तेलात नाही टाकायचं, काही नाही. अशीच मस्तपैकी लसूण टाकलाय, मस्त फिरवलाय, आणि छान वासायला. आता मी खाणार आहे भाकरीसोबत बाजरीच्या. या तुम्ही पण खायला. आणि मला कमेंट टाकायला विसरू नका, कशाची चटणी ही, मी काय घेतलं होतं. तर लव यू सगळ्यांना, काळजी घ्या, आणि हॅपी संक्रांती सगळ्यांना. संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.